सावली तालुक्यातील गेवरा बुद्रुक येथे 3 अवैध दारू विक्रेत्यांच्या घरावर महिलांनी एकत्र येत दारू पकडली व त्या दारूला आग लावून पोलीस प्रशासनाचा निषेध केल्याची घटना सायंकाळच्या सुमारास घडली आहे। आणि आज दुसऱ्या दिवशीही पुन्हा एकदा दारू विक्रेत्याच्या घरून पुन्हा दारूसाठा पकडल्याने पाथरी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। सावली तालुक्यातील पाथरी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गेवरा बुद्रुक येथे या गावात सध्या अवैध दारू विक्रीचा महापूर सुरू असून या दारूच्या महापुराच्या विरोधात तेथील स्थानिक महिलांनीच एल्गार पुकारलेला आहे। दिनांक 23 ला सायंकाळच्या सुमारास गेवराबुज रामनगर या दोन्ही ठिकाणी महिलांनी अवैध दारू विक्रेत्यांच्या घरी जाऊन दारूच्या शेकडो बाटल्या जप्त केल्या आणि सदर दारू पकडली। ती चौकात आणून त्याच्या दारूला आग लावून दिली आणि अवैध दारू विक्रेत्यांना पाठबळ देणाऱ्यांचा निषेध केला। गेवरा या परिसरात अनेक दिवसांपासून अवैधरित्या दारूची विक्री सुरू आहे। येथील महिलांनी अनेकदा या संदर्भातून पाथरी पोलिसांना माहिती सुद्धा दिली, मात्र पोलिसांनी सपशेल या ठिकाणी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे। रामनगर या परिसरात गेवरा पोलीस चौकी सुद्धा आहे। 2 अवैध दारू विक्रेते याच परिसरात दारू विकत असतात। तसेच गावात एक जण विक्रेता आहे, मात्र दुर्लक्ष करीत असल्याने गावातील महिला मंडळ एकत्र येत दारू विक्रेत्यांच्या घरी धाडी टाकायला सुरुवात केली आहे। पोलिसांनी या घटनेकडे गंभीरपणे घेत नसल्याचे दिसून आले। काल ज्यांची दारू महिलांनी पकडली त्यापैकी एक विक्रेता आज दुपारपासून पुन्हा खिशात बॉटल टाकून तो विकतो आहे, अशी माहिती मिळताच शेतातून काम करून आल्यानंतर महिला सायंकाळी पुन्हा एकत्र येत दारू विक्रेत्याला त्यांनी पकडले असून त्याच्याकडून 5 ते 6 पेट्या जप्त केल्याचे बोलले जात आहे। या परिसरात दारूचे दुकान नाही, मात्र हळदा येथील एक अवैध दारू विक्रेता हा गेवरा व परिसरात अवैध दारूचा पुरवठा करीत असल्याचे बोलले जात आहे। मात्र पाथरी पोलीस दुर्लक्ष करीत आहे, त्यामुळे पोलीस उपविभागीय अधिकारी व पोलीस अधीक्षक या गंभीर बाबीकडे लक्ष देणार का, असा प्रश्न या ठिकाणच्या महिला विचारू लागल्या। गाव माझा न्यूज करिता प्रवीण झोडे, सावली, चंद्रपूर।